पिकलेली केळी, तूप, साखर, गव्हाचा रवा, सव्वाशे सव्वा पावशेर एकत्र करून आपले इष्टमित्र बंधू बांधव सोयरे संबंधी बोलवून मोठ्या थाटाने त्या साधुवाणीने काय केलं, सत्यनारायणाची पूजा मांडली. आणि त्या पूजेमध्ये दोघंही पती पत्नी, कोण साधुवाणी आणि त्यांची पत्नी, त्या सत्यनारायण प्रभूला आराधना प्रार्थना करायला लागली. म्हणे देवा, अरे आम्ही कोणता गुन्हा केला? अरे आम्हाला पुत्र संतान नाही. आता देवा तू काही कर, पण आम्हाला लुला, पांगळा, आंधळा, लंगडा कसा तरी एक पुत्र संतान दे, पण दे देवा, तुझी पूजा वारंवार करू. अशा प्रकारे देवाला संकल्प केला आणि साधुवाणी दुसऱ्या दिवशी व्यापाराला निघून गेला. रेवा खंडे सदी पुराण कथेतील ते काय झालं, व्यापार केला, भरपूर धन पैसा कमवलं आणि तो धन पैसा घेऊन घरी आला तेव्हा आपल्या नगरामध्ये पाय देतात, नगरवासी लोक म्हणायला लागले, अहो राजे साहेब, अहो राजवाड्यात राजकन्या जन्मास आली. अरे राजाला ऐकून फार आनंद झाला आणि त्या मुलीच्या जन्माचा सोहळा मोठ्या थाटाने पार पाडला. वाजे नगारे लावले, हिरे